नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली स्वागत करते तुमचं अभ्यास मंच या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत फिजिकल जिओग्राफी लेक्चर नंबर 2। या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत गॅलेक्सी इन डिटेल्स, त्याच्यानंतर लाईफ सायकल ऑफ स्टार, त्याच्यानंतर सन फॉर्मेशन आणि प्लॅनेट फॉर्मेशन। तर चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण पाहूया गॅलेक्सीज म्हणजे काय। तर गॅलेक्सीज म्हणजे एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये स्टार्स, गॅस, डस्ट पार्टिकल्स आणि डार्क मॅटर एकत्र होल्ड केलेले असतात। आणि ते कशाने होल्ड केलेले असतात ते म्हणजे ग्रॅव्हिटीने। ठीक आहे, गॅलेक्सीजना आपण काय म्हणतो, बिल्डिंग ब्लॉक ऑफ द युनिवर्स। हा एक कीवर्ड आहे, हा तुम्ही लक्षात ठेवायचा की गॅलेक्सीजना आपण बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द युनिवर्स असं देखील म्हणतो। ठीक आहे, आता आपण पाहूया या गॅलेक्सीज किती प्रकारच्या आहेत। तर इथे दोन प्रकारच्या गॅलेक्सीज आपल्याला बघायला मिळतात। एक आहे स्पायरल गॅलेक्सी आणि दुसरी आहे इलिप्टिकल गॅलेक्सी। स्पायरल गॅलेक्सीचा शेप हा नावाप्रमाणेच डिस्क शेपचा असतो आणि ज्याच्यामध्ये स्पायरल आर्म्स असतात। ठीक आहे, आणि इलिप्टिकल गॅलेक्सी जी असते ही राऊंड किंवा ओव्हल शेपची असते आणि याच्यामध्ये काही स्पायरल स्ट्रक्चर वगैरे काही नसतं। त्याच्यानंतर जी स्पायरल गॅलेक्सी आहे याच्यामध्ये आपल्याला ओल्ड आणि यंग दोन्ही प्रकारचे स्टार बघायला मिळतात। आणि जी इलिप्टिकल गॅलेक्सी आहे याच्यामध्ये आपल्याला ओल्डर स्टार बघायला मिळतात। तर याचं कारण काय आहे, कारण की जी स्पायरल गॅलेक्सी जी आहे ही ऍक्टिव्ह म्हटली जाते, कारण की याच्यामध्ये नवीन नवीन स्टार फॉर्मेशन होत राहतं। आणि हे स्टार फॉर्मेशन कुठे होतं हे लक्षात ठेवा, जे स्टार जे आहेत हे गॅलेक्सीमध्ये नेहमी स्पायरल आर्म्स वरती फॉर्म होतात। ठीक आहे, आणि इलिप्टिकल गॅलेक्सीमध्ये ते होत नाहीत आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली ओल्ड स्टार बघायला मिळतात। याचं मी एक एक्झाम्पल दिलेले आहेत। स्पायरल गॅलेक्सीचं एक्झाम्पल आपली जी मिल्की वे आकाशगंगा आहे ती आहे, आणि इलिप्टिकल गॅलेक्सीचं जे एक्झाम्पल आहे हे M87 नावाची गॅलेक्सी आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा आणि व्हॅल्यू एडिशन मध्ये तुम्ही यूज करू शकता। यानंतरचा पॉइंट आहे, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आपली आकाशगंगा। ठीक आहे, तर आपली आकाशगंगा कोणत्या टाईपची आहे, तर ती आहे स्पायरल गॅलेक्सी। आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर ती सेंटरला बल्ज आहे आणि सराउंडला फ्लॅट आहे आणि ही डिस्क शेप आहे आणि ज्याच्यामध्ये स्टार, गॅस किंवा डस्ट पार्टिकल्स सगळं ग्रॅव्हिटीने होल्ड केलेलं आहे। आता याची साईज जर म्हणाल तर ती 1,00,000 लाईट इयर्स इतका ह्याचा डायमीटर आहे आणि जवळजवळ 100 ते 400 बिलियन स्टार्स आपल्या गॅलेक्सीमध्ये आहेत। आता तुम्ही म्हणाल की आपली जी सोलार सिस्टीम आहे ही आपल्या गॅलेक्सीमध्ये कुठे आहे, तर आपली जी सोलार सिस्टीम आहे ही आपल्या गॅलेक्सीमध्ये ओरायन आर्म वरती आहे। मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण मेन्शन केलं होतं, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ती कोणत्या थेरीच्या वेळेला मी मेन्शन केलं होतं। आपली सोलार सिस्टीम ओरायन आर्म वरती लोकेटेड आहे। ठीक आहे, आता लक्षात घ्या, जी आपली गॅलेक्सी आहे ही पण युनिवर्स मध्ये ना रोटेट करत असते आणि ही जी रोटेट करत असते ना त्यावेळी हिचा जो आउटर आर्म असतो हा थोडा फास्ट रोटेट करत असतो। तर याचं कारण काय, तर हे लक्षात घ्या, हे जे रोटेशनची व्हेलॉसिटी आहे ही डिपेंड करते मास कंटेंट वरती, आणि जेवढं मास जास्त असेल तेवढी याची व्हेलॉसिटी जास्त असेल। मग आपल्या गॅलेक्सीचा जो आउटर आर्म जो आहे हा मास घेतो कुठून, तर हा मास घेतो डार्क मॅटर मधून। ठीक आहे, जे एक्स्ट्राचं जे मास आहे हा घेतो डार्क मॅटर मधून। आता बघूया डार्क मॅटर म्हणजे नक्की काय। तर डार्क मॅटर म्हणजे काय, ही एक हायपोथेटिकल फॉर्म आहे आणि जो इझिली डिटेक्ट होत नाही। तर हा का डिटेक्ट होत नाही, तर काय होतं की हा जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बरोबर इंटरॅक्ट होत नाही। म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फॉर एक्झाम्पल लाईट त्याच्याबरोबर हा इंटरॅक्ट होत नाही। त्याच्यामुळे काय होतं की हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो याच्यावरती पूर्णपणे इनव्हिजिबल असतो, त्याच्यामुळे हा इझिली डिटेक्ट होत नाही, म्हणूनच ह्याला डार्क मॅटर असं म्हणतात। ठीक आहे, तर याचा रोल काय आहे, तर हा आपल्याला काय सांगतो की ह्या गॅलेक्सीज आहेत ह्या कशा एकमेकांबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। आणि हा डार्क मॅटर सायंटिस्टद्वारे कसा डिटेक्ट केला जातो, तर त्याचे काही वेज आहेत। तुम्ही हे वेज लक्षात ठेवू शकता आणि व्हॅल्यू एडिशन मध्ये वापरू शकता। ठीक आहे, तर पहिलं आहे कॉस्मिक रेज किंवा गॅमा रेज वापरून।
ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग थ्रू तुम्ही डिटेक्ट करू शकता, आणि तिसरं आहे क्वांटम सेन्सिंग थ्रू. पण एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त ही नावं जरी लक्षात ठेवली तरी तुम्ही इझिली ते वापरू शकता. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे लाईफ सायकल ऑफ स्टार फॉर्मेशन. तर आपण बघूया की स्टार कसा फॉर्म होतो आणि कसा इव्हॉल्व्ह होत जातो. तर जो स्टार आहे हा नेब्युला पासून सुरुवात करतो. नेब्युला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित झालेलंच असणार आहे आता की गॅस आणि डस्ट पार्टिकल्सचा क्लाउड म्हणजेच नेब्युला. त्याच्यानंतर काय होतं की या नेब्युला मधला जो कोर आहे हा डेन्स व्हायला लागतो आणि त्याचा बनतो प्रोटोस्टार. आता या प्रोटोस्टार मध्ये अजूनही न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट झालेलं नसतं, कारण की याचा कोर इनफ हॉट नसतो अजून न्यूक्लिअर फ्युजन होण्यासाठी. त्याच्यानंतर काय होतं की जेव्हा न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट होतं, आता न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय लक्षात घ्या की हायड्रोजनचे 2 ॲटम आणि हेलियमचा 1 ॲटम फ्यूज होतात आणि एनर्जी जनरेट होते. याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे. आता न्यूक्लिअर फ्युजन होण्यासाठी ना इनिशियली टेम्परेचर खूप जास्त हाय लागतं, म्हणजे असं म्हणा की मिलियन सेल्सिअस इतकं टेम्परेचर लागतं. त्याच्यामुळे हे न्यूक्लिअर फ्युजन आहे हे प्रोटोस्टारच्या स्टेजला होत नाही, कारण की हा जो कोर आहे हा एवढा हॉट अजून नसतो. प्रोटोस्टार नंतरची जी स्टेज आपण म्हटली ती मेन सिक्वेन्स स्टार. तर याच्यामध्ये ना कोणताही स्टार असतो सगळ्यात जास्त त्याची लाईफ आहे ती या स्टेजमध्ये तो स्पेंड करतो. आपला जो सन आहे हा पण एक सिक्वेन्स स्टार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय होतं की मेन सिक्वेन्स स्टार नंतर काय होतं की काही स्टार असतात हे रेड डॉर्फ बनतात आणि काही स्टार असतात हे रेड जायंट बनतात. आता तुम्ही म्हणाल की रेड डॉर्फ कोणते बनतात आणि रेड जायंट कोणते बनतात. तर रेड डॉर्फ हे ते स्टार बनतात जे सिक्वेन्स स्टार फेंट असतात किंवा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत. आता उघड्या डोळ्यांनी का दिसत नाहीत, कारण की त्यांची जी ल्युमिनोसिटी असते ही लो असते आणि अशा फेंट सिक्वेन्स स्टारचा रेड डॉर्फ बनतात. रेड डॉर्फ म्हणजे काय, तर यांच्यातलं जे फ्युअल असतं हे हळूहळू बर्न होत जातं आणि यांच्यामध्ये परत काही जास्त चेंजेस होत नाहीत. त्याच्यानंतर जे काही बनतात ते रेड जायंट बनतात. आता रेड जायंट कधी बनतात, तर यांचा जो कोर असतो याच्यामधलं जे हायड्रोजन फ्युअल असतं हे पूर्णपणे एक्झॉस्ट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की हा स्टार आहे हा एक्सपांड व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर कूल होतो आणि रेड जायंट फॉर्म होतो. आता जी नंतरची स्टेज आहे हे रेड जायंट असतात यांच्यापासून फॉर्म होतो प्लॅनेटरी नेब्युला. आता प्लॅनेटरी नेब्युलामध्ये काय होतं की रेड जायंट असतात ना यांचा जो आउटर पार्ट असतो हा गॅसनी ग्लो करायला लागतो. जे आयोनाइज्ड गॅस असतात त्यांनी ग्लो करायला लागतो आणि यालाच म्हणतो आपण प्लॅनेटरी नेब्युला. आता लाईफ सायकल ऑफ स्टार मधली जी फायनल स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होतं की जो प्लॅनेटरी नेब्युला तुम्ही पाहिला, ठीक आहे, तर त्या प्लॅनेटरी नेब्युलामध्ये काय होतं की त्याचा जो कोर असतो जो की एक डेन्स असतो आणि ज्याच्यामध्ये आता न्यूक्लिअर फ्युजन होणार नाही पण त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेली हीट आहे. तर या स्टेजला काय म्हणतो आपण, व्हाईट डॉर्फ. ठीक आहे. आता जी नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे नोवा. नोवा म्हणजे काय, तर काय होतं की हा जो व्हाईट डॉर्फ आहे हा व्हाईट डॉर्फ आणि एक याच्या साईडला एक स्टार असतो ज्याला आपण कॅम्पॅनियन स्टार असं म्हणतो आणि हा व्हाईट डॉर्फ काय करतो की या स्टार करून काही मटेरियल स्वतःकडे पुल करून घेतो. मग हे मटेरियल याच्या आउटर लेअर मध्ये फ्युजन करतं आणि काय होतं की एकदम लाईट चमकते किंवा एक्सप्लोजन होतं. या स्टेजला आपण म्हणतो नोवा. आणि हे नोवा स्टेज जेव्हा मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह प्रमाणात होते, जेव्हा हेवी इलेमेंट स्कॅटर केले जातात स्पेसमध्ये, तेव्हा त्या स्टेजला म्हटलं जातं सुपरनोवा. आणि हा जो सुपरनोवाचा जो कोर असतो ना हा कोर असतो न्यूट्रॉनचा एक डेन्स बॉल असतो, त्याच्यामुळे ह्याला जर म्हटलं जातं न्यूट्रॉन स्टार. ठीक आहे, लक्षात आलं. व्हाईट डॉर्फ, त्याच्यानंतर नोवा, त्याच्यानंतर सुपरनोवा, त्याच्यानंतर न्यूट्रॉन स्टार. आणखी एक स्टेज आहे लाईफ सायकल ऑफ स्टार मधली ती म्हणजे ब्लॅक होल्स. आता ब्लॅक होल्स म्हणजे काय लक्षात घ्या,
ब्लॅक होल एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामधून लाईट पण बाहेर पडू शकत नाही. बेसिकली ही एक मॅसिव्ह स्टार असतो ना, त्याची एकदम लास्टची स्टेज आहे. याच्यामध्ये काय होतं की हे जे ब्लॅक होल असतं, हे जे सराउंडिंगचं जे मटेरियल काहीही असू दे, मग इन्क्लुडिंग स्टार, हे स्वतःमध्ये सब करून घेतं. ब्लॅक होल आहे लाईफ सायकल ऑफ स्टार मधली लास्टची स्टेज. आता आपण पाहिलं की लाईफ सायकल ऑफ द स्टार मध्ये पहिल्यांदा काय असतं, प्रोटोस्टार असतो, त्याच्यानंतर असतो मेन सिक्वेन्स स्टार, त्याच्यानंतर काही स्टार बनतात रेड डॉर्फ, काही बनतात रेड जायंट, रेड जायंट पासून बनतात प्लॅनेटरी नोबिला, प्लॅनेटरी नोबिला पासून बनतो व्हाईट डॉर्फ, आणि व्हाईट डॉर्फ मध्येच काही एक्सप्लोजन झाल्यानंतर बनतो नोवा, त्याच्यानंतर होतं सुपरनोवा, आणि त्याच्यानंतर न्यूट्रॉन स्टार. आणि ब्लॅक होल ही लास्टची स्टेज आहे. आता त्याच्यानंतर मी इथे पोल स्टार विषयी मेन्शन केले. आता लक्षात घ्या, आपल्या सोलार सिस्टमच्या व्यतिरिक्त हा जो पोल स्टार आहे म्हणजे नॉर्थ स्टार, हा आपल्याला नॅव्हिगेशनला उपयोगी पडतो. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला करंट अफेअर मध्ये स्पेस ऑब्जेक्ट विषयी काही न्यूज आलेली असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे, आणि ती तुम्हाला सायन्स अँड टेक मध्ये तर उपयोगी पडणारच आहे, पण तुम्ही जिओग्राफी मध्ये पण व्हॅल्यू एडिशन मध्ये ती यूज करू शकता. म्हणून मी इथे पोल स्टार विषयी थोडंसं मेन्शन केलेलं आहे की तुमच्या लक्षात यावं की काही स्टार आपल्या सोलार सिस्टीमच्या बाहेरचे पण आहेत जे आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ सन. आता सनचं जे फॉर्मेशन आहे ते 4.6 बिलियन इयर्स अगो स्टार्ट झालं होतं, आणि हे पण सेम स्टार्ट झालं होतं नेब्युला पासून. हा नेब्युला म्हणजे काय तर तुम्हाला आता माहित झालं की क्लाउड ऑफ गॅस अँड डस्ट पार्टिकल्स. त्याच्यानंतर सेम झालं की कोर आहे तो डेन्स झाला, प्रोटोस्टार झाला, त्याच्यानंतर न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट झालं आणि सनचं फॉर्मेशन झालं. आणि हे जे डिस्क होती, या डिस्क मधले जे डस्ट पार्टिकल्स होते, गॅस होता, याच्यापासून प्लॅनेट फॉर्मेशन झालं. तर हे प्लॅनेट नक्की फॉर्म कसे झाले तर ही जी डिस्क होती ज्याच्यामध्ये गॅस आणि डस्ट पार्टिकल्स होते, हे जे डस्ट पार्टिकल्स होते हे कोलाइड होऊन यांच्यापासून काय झालं की प्लॅनेटोसिमल्स तयार झाले, आणि हे प्लॅनेटोसिमल्स एकमेकांवरती कोलाइड होऊन मोठ्या बॉडीज तयार व्हायला सुरुवात झाली, आणि त्याच्यातून प्लॅनेट फॉर्म झाले. आता हे जे प्लॅनेट्स होते याच्यामध्ये पहिल्यांदा गॅस आणि डस्ट पार्टिकल जास्त प्रमाणात होते, आणि त्याच्यानंतर जसं जसं इव्हॉल्व्ह होत गेलं तसं तसं रॉकी स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात झाली. आता त्याच्यावरूनच हे जे प्लॅनेट्स आहेत यांचे दोन टाइप्स पडतात, ते म्हणजे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आणि गॅस जायंट. आता टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणजे काय तर असे प्लॅनेट्स ज्यांचे हे जे बाहेरचं गॅस ऍटमॉस्फिअर होतं हे ब्लो ऑफ झालं सोलार विंड्समुळे. का तर हे सनच्या अगदी जवळ आहेत. तर ते कोणते आहेत तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, हे जे प्लॅनेट्स आहेत हे सनच्या अगदी जवळ आहेत, त्याच्यामुळे यांना टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतात. यांचं स्ट्रक्चर रॉकी आहे आणि हे डेन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे गॅस जायंट आहेत हे सूर्यापासून थोडेसे लांब आहेत, त्यांच्यामुळे सोलार विंडचा इम्पॅक्ट यांच्यावरती पडत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं की यांच्यामध्ये जे गॅस आहे तो अजूनही प्रेझेंट आहे, आणि हे व्हॉल्युमने खूप मोठे आहेत पण डेन्स नाही आहेत. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एंटायर सोलार सिस्टम विषयी डिटेलमध्ये प्रत्येक प्लॅनेट विषयी पाहणार आहोत. हे लेक्चर खूप बेसिक आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्येही सांगा, आणि असंच अभ्यास करत राहा. ठीक आहे. थँक्यू.